नमस्कार मंडळी. आजच्या आपल्या महाराष्ट्रीयन थाळीत आहे अगदी घरगुती पण रुचकर जेवण. ही थाळी म्हणजे साधेपणातलं सौंदर्य. ना जास्त मसाले ना तामझाम, फक्त खमंग चव आणि मनाला समाधान. त्यासाठी एका मिक्सर जारमध्ये 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, थोडंसं मीठ घालून बारीक करून घेतलं. त्यानंतर यामध्ये थोडासा जास्तीचा लसूण, कमी तिखटवाल्या आणि जास्त तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घातल्या. आवडीनुसार देठासकट कोथिंबीर घालायची आहे आणि पाण्याचा वापर न करता हे वाटण मिक्सरला अगदी बारीकसर असं वाटून घ्यायचं. हे पहा, या पद्धतीने छोटंसं वाटण बनवून तयार आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये फोडणी करता साधारणपणे 1.5 पळी तेल घालते. अगदी कमी तेलात देखील हा पदार्थ रुचकर बनून तयार होतो. तेल गरम झालं की यामध्ये मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा तेलामध्ये हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतत आला की यामध्ये काही कढीपत्त्याची पानं घालूयात. कढीपत्ता देखील आपली या फोडणीमध्ये छान असा परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये आपण जे बनवून घेतलेलं छोटंसं वाटण होतं ते घालूयात. संपूर्ण वाटण आपल्याला या फोडणीमध्ये घालायचं आहे. फोडणी परतत असताना गॅस अगदी लो ठेवायचा, त्यामुळे आपली फोडणी अजिबात करपत नाही आणि छान अशी परतली जाते. वाटणामध्ये घातलेल्या लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत ही फोडणी आपल्याला अगदी मंद आचेवरती परतून घ्यायची आहे. त्यामुळे आपला हा पदार्थ अगदी खमंग लागतो. त्यानंतर पाव चमचाला ही अगदी थोडीशी कमी हळद पावडर घातली. हळद पावडर अशी ही फोडणीमध्ये घातली तर आपल्या पदार्थाला रंग छान येतो, त्याचबरोबर चव पण छान लागते. हळद फोडणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. मिक्सरचं भांडं विसून यामध्ये मी पाणी घालते. पाणी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. वाटण बनवताना देखील आपण मिठाचा वापर केलता, त्यामुळे इथं मीठ मी थोडंसंच वापरलेलं आहे. गॅस फुल करायचा आहे आणि याला छान अशी दणकून उकळी काढायची. तर आज आपण बनवत आहोत महाराष्ट्रीयन पिठलं आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी टम्म फुगलेली बाजरीची भाकरी. तर इथं बघा, याला छान अशी उकळी आलेली आहे. त्यानंतर गॅस अगदी लो करायचा आहे. त्यानंतर एका हातामध्ये मी विस्कर घेतलेला आहे आणि एका हाताने मी इथं चाळून घेतलेलं बेसन पीठ घालत आहे. यामध्ये आपल्याला हळूहळू चाळून घेतलेलं बेसन पीठ घालायचं. अशा पद्धतीने हे आपल्याला एकसारखं फेटत राहायचं आहे. त्यामुळे हे पिठलं अगदी छान असं बनून तयार होतं. पिठलं हलवण्यासाठी तुम्ही विस्कर वापरा किंवा एखादी पळी घेतली तरी देखील चालू शकतं. असं हे आपण या फोडणीमध्ये बेसन पीठ घातलं तर आपलं हे पिठलं अगदी खमंग आणि रुचकर बनून तयार होतं. पाण्यामध्ये जे पीठ कालून आपण घालतो त्यापेक्षा अशा पद्धतीने बनवलेलं पिठलं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हे पिठलं चवीला खरोखरच खमंग लागतं. पिठलं किती घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे, त्यानुसार तुम्ही यामध्ये बेसन पिठाचा वापर करू शकता. इथं बघा, अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे पिठलं मी बनवलेलं आहे. पळीच्या मदतीने यामधल्या मोठ्या मोठ्या गुठळ्या फोडून घेऊयात. छोट्या छोट्या गुठळ्या पिठल्यामध्ये खाण्यासाठी खूपच रुचकर लागतात. अशा पद्धतीने बघा, याला छान असं फेटून घेतल्यानंतर गॅस अगदी लो करायचा आहे. झाकण ठेवून हे पिठलं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे शिजून घ्यायचं आहे. पिठलं शिजत आहे तोपर्यंत आपण खमंग अशी बाजरीची भाकरी बनवूयात. इथे एका परातीमध्ये 2 भाकरी होतील इतकं बाजरीचं पीठ घेतलं. यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. बाजरीच्या भाकरीला चवीकरता मीठ घातलं तर भाकरी आणखीनच खमंग लागते. आवडत नसेल तर नाही घातलं तरी देखील चालू शकतं. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आहे ते मळून घ्यायचं. भाकरी बनवताना खूप सारे एकसाथ पाणी घालायचं नाही आणि पीठ जास्तही पातळ करायचं नाही. असं हे थोडं थोडं पाणी घालत हे पीठ अगदी घट्टसर मळून घ्यायचं. सुरुवातीला असं हे घट्टसर पीठ मळलं तर नंतर आपल्याला याला थोडं थोडं पाणी लावून मऊसर करता येतं. जर का आपण एकसाथ खूप पाणी घातलं आणि याला पातळ केलं तर आपल्याला हे पीठ मळता येत नाही. हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी ही सर्वजण आवर्जून खातात, कारण बाजरीच्या भाकरीमध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते आणि त्यामुळे आपल्या शरीराला ताकद मिळते. इथं बघा, ही बाजरीच्या भाकरीचं पीठ आहे ते मी अगदी घट्टसर मळून घेतलं. त्यानंतर याला थोडं थोडं पाणी लावत आपल्याला अगदी छान असं मळून घ्यायचं आहे. असं हे छान मळलं तर आपली भाकरी छान टम्म फुगली जाते. 2 भाकरीसाठी लागणारं पीठ एकसाथ मळून घेतलेलं आहे. एकसाथ ही जास्त भाकरीचं पीठ मळायचं नाही, कारण मळून घेतलेलं पीठ जास्त वेळ राहिलं तर ते पागळलं जातं आणि भाकरी थापताना ते व्यवस्थित येत नाही, भाकरीमध्येच तुटते. त्यामुळे एकसाथ फक्त 2 ते 3 भाकरीचं पीठ तुम्ही मळू शकता. 2 भाकरीचं पीठ मळलेलं होतं, अर्धं पीठ बाजूला ठेवलं आणि अर्ध्या पिठाचा
भाकरीचा छान असा गोळा तयार करून घेतला. ही भाकरी मी या परातीमध्येच थापणार आहे. त्यासाठी मी परातीमध्ये थोडंसं सुक्कं बाजरीचं पीठ टाकलं आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने ही भाकरी मी थापून घेते. एकाच दिशेने फिरवत आपल्याला ही भाकरी थापायची आहे. तळ हाताच्या आणि बोटाच्या मदतीने एकसारखी आपल्याला ही भाकरी थापायची आहे. भाकरी थापण्यासाठी जेवढं आपल्याला सुक्कं बाजरीचं पीठ लागेल तेवढंच आपल्याला वापरायचं आहे. जास्तही वापरायचं नाही आणि अशा पद्धतीने ही भाकरी थापायची आहे. भाकरी हाताला चिकटत असेल तर आपल्याला अधूनमधून हाताला थोडंसं सुक्कं बाजरीचं पीठ लावायचं आणि अशा पद्धतीने ही भाकरी एकसारखी थापून घ्यायची आहे. बाजरीची भाकरी इथं बघा थापून झालेली आहे. अलगद उचलायची आहे आणि तव्यामध्ये भाजण्यासाठी घालायची. भाकरी जास्तही जाड ठेवायची नाही आणि अगदी जास्तही पातळ करायची नाही. अशा प्रकारच्या थिकनेसवरती ही भाकरी थापून घ्यायची. इथं बघा ही भाकरी अजिबात जास्तही पातळ नाही किंवा जास्तही जाड नाही अशी मी थापून घेतलेली आहे. तवा अगोदर आपल्याला छान असा कडकडीत गरम करून घ्यायचा. गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे आणि मग भाकरी यामध्ये घालायची. वरच्या बाजूने पाणी लावायचं आहे. पाणी थोडंसं ओलसर आहे तोपर्यंतच ही भाकरी पलटून घ्यायची. त्यामुळे भाकरीला वरच्या बाजूने अजिबात क्रॅक जात नाहीत. मला मागच्या व्हिडिओमध्ये एक ज्वारीची भाकरीचा व्हिडिओ टाकलेला होता. त्यामध्ये भरपूर कमेंट आलेल्या होत्या की वरच्या बाजूने आमची भाकरी क्रॅक जाते. आपण जे वरून पाणी लावलेलं असतं ते आपण जास्त सुकवेपर्यंत भाकरी तशीच ठेवली तर आपली भाकरी वरून क्रॅक जाते. ती थोडीशी ओलसर आहे तोपर्यंतच आपल्याला पलटून घ्यायची म्हणजे छान भाकरी तयार होते. एका बाजूने भाकरी मस्त अशी भाजून घ्यायची, त्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटून टाकायची आहे. आता इथं गॅस मी थोडासा फुल केलेला आहे, जास्तही फुल करायचा नाही कारण बाजरीची भाकरी तव्यामध्ये पटकन करपली जाते. त्याला बघू शकता तुम्ही इथे एक डाग पडलेला आहे. असे डाग पटकन पडले जातात. तव्यामध्ये बघू शकता तुम्ही भाकरी किती टम्म फुगलेली आहे. अगदी परफेक्ट भाकरी तयार झालेली आहे. याच पद्धतीने माझ्या संपूर्ण भाकऱ्या टम्म फुगतात आणि या भाकरी आहेत त्या मी तव्यामध्येच भाजते. गॅसवरती वगैरे डायरेक्ट भाजत नाही. बरेचसे जण गॅसवरती भाजतात पण ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने अलटून पलटून खमंग खरपूस होईपर्यंत भाकरी मी तव्यामध्येच भाजते. बाजरीच्या भाकरी मी दोन्हीही बनवून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत अधूनमधून हलवत हे पिठलं देखील छान असं शिजलेलं आहे. बघू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीवरती आपलं इथं मस्त असं झणझणीत हिरव्या मिरचीतलं महाराष्ट्रीयन पिठलं तयार आहे. बाजरीची भाकरी शरीराला ताकद देते तर पिठलं म्हणजे प्रोटीननी भरलेला साधा पण पौष्टिक पदार्थ आणि सोबत थोडा कांदा, मिरची, लिंबाचा रस, मग काय हवंय, पूर्ण महाराष्ट्रीयन समाधानाची थाळी तयार. आपण सर्वांनी अशी साधी पण मनाला भिडणारी थाळी नक्की करून बघा. तोंडी लावण्यासाठी पिठलं भाकरीसोबत इथं मी लाल शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे. चवीला खमंग लागते. चटणीऐवजी ठेचा असेल तरी देखील चालू शकतो. सोबतच बुक्कीत फोडलेला कांदा आहे. आवडत असल्यास लिंबाचा रस देखील घालू शकता. आपण सर्वांनी अशी साधी पण मनाला भिडणारी थाळी नक्की करून बघा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.